महायुतीच्या बैठकीनंतर मुंबईतही महायुतीच्या नेत्यांची एक बैठक होणार असल्याची सूत्रांकडून माहिती येते। मंत्रिमंडळ विस्तारावर मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे आणि मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यावर या बैठकीमध्ये लवकरच शिक्कामोर्तब होईल अशी माहिती कळतेय। तेव्हा महायुतीच्या या बैठकीमध्ये मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश असणार, कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार हे ठरणार आहे। त्यामुळे काल महायुतीची दिल्लीमध्ये बैठक झाली आणि आता मुंबईमधल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मुंबईमध्ये बैठक होणार आहे। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। मनश्री, महायुतीची बैठक होणार आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली आणि कोणाची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागते यावर ही चर्चा असेल असं कळतंय। काय नेमके यावर सविस्तर तपशील आहेत? अनुभवात दिल्लीमध्ये जी बैठक झाली आहे त्यामध्ये फॉर्म्युला निश्चितीकरणासाठी ही बैठक झाली। मंत्रिपदांचं वाटप कसं होईल हे निश्चित झाल्यानंतर कुणाला नेमकं हे मंत्रिपद मिळणार आणि कुणाच्या पदरात मंत्रिपद पडणार या बाबतीत मात्र तिन्ही पक्षांच्या नेत्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि हाच निर्णय घेण्याकरता आता मुंबईत सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात येईल। मुंबईत हे महायुतीचे तिन्ही नेते पुन्हा भेटतील। दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिपदांचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे की कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपद येतील, अर्थात त्यावरूनच मुख्य नाराजी आणि मुख्य रस्सीखेच होती आणि त्यानंतर कोणत्या पक्षातील कोणत्या नेत्याला, विशेषतः वादग्रस्त नेते जे आहेत ते टाळता येतील का आणि नवीन चेहऱ्यांना काही संधी देता येईल का याचा प्राधान्यक्रमाने विचार केला जाणार आहे। आणि हाच विचार करून अंतिम निर्णय घेण्याकरता, कारण दिवस अतिशय कमी उरलेले आहेत, हिवाळी अधिवेशनापूर्वी हा निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर मुंबईमध्ये सुद्धा महायुतीचे नेते पुन्हा एकत्र बसतील आणि खाते वाटप झाल्यानंतर कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार हे निश्चित झाल्यानंतर कोणत्या पक्षातल्या कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय लवकरच घेतला जाईल। ठीक, धन्यवाद मनश्री दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। तेव्हा मंत्रिमंडळामध्ये नेमका समावेश कोणाचा या संदर्भात आज महायुतीची बैठक असणार आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा नेमका कसा असणार आहे या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे। तर एकदा हा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असणार आहे ते आपण पाहूया। मंत्रिपदाचा फॉर्म्युला असा ठरलाय, भाजपकडे असतील 20 मंत्रिपदं, शिवसेनेकडे असतील 12 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षासाठी असतील 10 मंत्रिपदं। त्यामुळे आता प्रत्येक पक्षातून नेमक्या कोणाला मंत्रिपद मिळतं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच सर्व विभागांचा समतोल साधलं जाईल अशी एक चर्चा आहे। त्यामुळे नेमक्या कुठल्या विभागाला किती मंत्रिपदं जातात हेही बघणं महत्त्वाचं ठरेल।